विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण वायरिंगचे प्रकार बघितले आणि त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट वायरिंग बघितली. स्ट्रीट लाईट म्हणजे रस्त्याच्या बाजूला असणारी लाईट, त्याला स्ट्रीट लाईट असं म्हणतात. मग ती स्ट्रीट लाईट वापरत असताना कोणती काळजी, कोणत्या बाबींची दक्षता घेतली, कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे की जेणेकरून ती आपल्याला बसवायची असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आपण पाहिल्या पाठीमागचा असेल प्रकाश उच्च प्रमाणात पडावा. म्हणजे अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट लावावी की जेणेकरून तो प्रकाश हा उच्च प्रमाणात पडलेला पाहिजे. त्याचबरोबर रोडवर आणि पलीकडे दोन्ही बाजू एकसारखा पडला पाहिजे. म्हणजे काय वेळेस होतं, रोडच्या इथं जवळ चांगला पडतो आणि पलीकडे कमी पडतो, अशा पद्धतीची नसावी. तर रोडवर आणि पलीकडे सुद्धा एकसारखी पडावी असे. आणि तो प्रकाश जे आपण स्ट्रीट लाईट वापरणार आहे तो प्रकाश डोळे दिपवून टाकणार. म्हणजे बऱ्याच वेळा असं आपण बघतो, फोर व्हीलर गाड्या किंवा ट्रक वगैरे मोठी वाहन आली तर त्याच्या उजेडाचा आपल्याला मोटरसायकलवरती चालताना परिणाम होतो. तसं असा मोठा प्रकाश नसावा की जेणेकरून त्या चौकामध्ये रस्त्यावरती असणाऱ्या लाईटमुळे आपल्याला प्रवास करत असताना आपले डोळे दिपवून जातील, अशा पद्धतीने तो प्रकाश नसावा. आणि ज्या ठिकाणी तुम्ही स्ट्रीट लाईटची पोल उभा करणार आहे त्या ठिकाणी ओलसरपणा नसला पाहिजे. कारण आपण मेंटेनन्स करत असताना त्या ठिकाणी ओलसरपणा असेल तर आपल्याला तो धोकादायक आहे. त्यामुळे आपण ते एक लक्षात ठेवलं पाहिजे की ओलसरपणापासून सुरक्षित असलं पाहिजे. म्हणजे स्ट्रीट लाईट वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, तर प्रकाश उच्च प्रमाणात पडावा, रोडवर आणि पलीकडे सारख्या प्रमाणात पडावा, डोळे दिपवून टाकणारा नसावा आणि ओलसरपणा त्या ठिकाणी नसावा, हा मुद्दा आपण त्या ठिकाणी पाहिजे. मग त्या स्ट्रीट लाईटचा उपयोग काय केला जातो, तर स्ट्रीट लाईटचा ग्रामीण भागामध्ये एलटी लाईट, लो ट्रान्समिशन लाईन आहे. लो ट्रान्समिशन म्हणजे 440 व्होल्टच्या खालच्या ज्याला लाईन असते त्याला लो ट्रान्समिशन लाईन. आणि त्यावर फिटिंग वापरून त्याच्यावरती एक प्लास्टिकचं बॉक्स असताना त्याच्यामध्ये सीएफएल किंवा ट्यूब असतात, ते फिटिंग वापरून त्यामध्ये लॅम्प आणि ट्यूब वापरले. आता हे ग्रामीण भागामध्ये झाले, रस्ते अरुंद असतात, परंतु रुंद आणि मोठे रस्ते असतील, हायवेला असतील तर त्या ठिकाणी सोडियम वेपरचा वापर केला. म्हणजे आपल्या गावामध्ये ज्या वेळेस वापरतो इनकॅन्डिसेंट लॅम्प किंवा ट्यूब वापरत असेल तर त्या ठिकाणी फिटिंग वापरू. म्हणजे त्याला एक बेंड असलेला पाईप येतो, त्याच्यानंतर पुढे ते फिटिंग येतं आणि त्याच्यामध्ये बल्ब किंवा ट्यूब बसवला जातो त्या ठिकाणी. मोठे रस्ते हायवे असेल तर सोडियम वेपरचा वापर केला. आधुनिक स्ट्रीट लाईटला मर्क्युरी वेपरचा वापर करतात, कारण मर्क्युरी वेपरचा उजेड हा इनकॅन्डिसेंट लॅम्प पेक्षा 10 पट जादा असतो. आणि त्या उजेडाचं एक वैशिष्ट्य आहे, जरी रस्त्याने धूळ असेल, धूर असेल तर तो उजेड हा त्या धूर आणि धुरामुळे थोपला जात नाही आणि सारख्या प्रमाणात होतो, डोळे दिपवून टाकला जात नाही. या पद्धतीचा प्रकाश मर्क्युरी वेपरमुळे मिळत असतो. याच्याबरोबर अजूनही एक पुढे केली की वीज बचत जर व्हायची असेल तर सोलर वरती चालू असणारी लाईट वापरली जाते. सोलर वरती म्हणजे सूर्यप्रकाशावरती जे आता बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईट वापरले जातात या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मोठे चौक असतील, मोठे मोठे सर्कल असतील तर त्या ठिकाणी क्वार्ट्ज हॅलोजन टंगस्टन अत्यंत प्रखर असणारा प्रकाश असतो. याच्यामध्ये क्वार्ट्ज हॅलोजन टंगस्टनचा त्या मोठ्या सर्कलमध्ये किंवा मोठ्या चौकामध्ये त्याचा वापर केला जातो. अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट 3 किंवा 4 मार्काला विचारलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याची निवड करताना काय निवड केली, कसा, तर त्याची निवड ही रस्त्याची रुंदी आणि लांबीवरती अवलंबून असतं. लक्षात. म्हणजे गावात वापरणारं स्ट्रीट लाईट हायवेला वापरून चालणार नाही, कारण ते रस्ते रुंद असतात. 2 पदरी, 4 पदरी, 6 पदरी, आता तर 6 पदरी लेन चालू आहे. म्हणजे 4 पदरी म्हणजे ह्या साईडला 2 लाईन, ह्या साईडला 2 लाईन. आता 6 पदरी म्हणजे इकडे 3 लाईन, इकडे 3 लाईन. आपल्या ग्रामीण भागात एकच रस्ता असतो. तर अशा पद्धतीने रस्त्याची रुंदी आणि लांबीवरती त्याची निवड अवलंबून असते. रुंदी कमी असेल तर एका बाजूने लाईट आणि रुंदी जास्त असेल तर दोन्ही बाजूने. एक तर रस्त्याला डिवायडर नसेल तर दोन्ही बाजूला, डिवायडर असेल तर डिवायडरवरती लाईट लावायची आणि विरुद्ध बाजूला त्याची तोंड करायची. अशा पद्धतीची ती खांबाची उंची 8 मीटर्स पर्यंत असते. खांबाची उंची लहान असून चालणार नाही, कारण मोठे मोठे हायवेवरती वाहनं जात असताना
तर ती जी बेंड केलेलं स्ट्रीट लाईटचं हॅलोजन किंवा मर्क्युरी लॅम्प असतील तर ते वाहनांना वगैरे धडकू नये अशा पद्धतीने त्याची उंचीचा विचार केला जातो. म्हणजे खांबाची उंची 8 मीटरचा असावा आणि 2 खांबामधलं अंतर 30 ते 40 मीटर्स पर्यंत असावं. हा फार महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी बघितलाय. म्हणजे स्ट्रीट लाईटच्या बाबतीत आपण काय काय पाहिलं तर त्याची आवश्यकता पाहिली. आवश्यकतेमध्ये उच्च प्रमाणाचा प्रभाव, दोन्ही बाजूला ओलसरपणा नसावा, त्याचा उपयोग कुठे केला जातो हे पाहिलेलं आहे. सोडियम वेपर, मर्क्युरी वेपर याचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर मोठ्या चौकामध्ये क्वार्ट्ज, हॅलोजन, टंगस्टनचा वापर केला पाहिजे. आणि निवड करत असताना रस्त्याची लांबी, रुंदी त्याच्यावरती त्याची निवड अवलंबून असते हे आपण बघितलं. आणि आता ह्याच्यामध्ये दुसरा पुढचा नवीन मुद्दा आज आपण बघतोय, पॅनल बोर्ड. वायरिंगचे प्रकार बघितले, स्ट्रीट लाईट बघितलं, आज बघतोय पॅनल बोर्ड. तर हे पॅनल बोर्ड म्हणजे काय? पॅनल बोर्ड हे आपण तयार केलेलं एक युनिट आहे आणि त्याच्यामधून उपकरणांना, साधनांना सप्लाय दिला. पॅनल बोर्ड म्हणजे काय? पॅनल बोर्ड म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये नियंत्रित साधनं त्यामध्ये बसवली जातात की ज्याच्यामधून वेगवेगळी उपकरणं किंवा मशीन्स नियंत्रित केले जातात. हे पॅनल बोर्ड लोखंडी पेटीपासून बनवलेले असते. परीक्षेला 3 मार्काला प्रश्न पॅनल बोर्ड बद्दल माहिती. तर पॅनल बोर्ड मध्ये वेगवेगळी साधनं वापरून त्याच्या सहाय्याने वेगवेगळ्या मशीन्स किंवा उपकरणं नियंत्रित केली जाते, त्याला पॅनल बोर्ड असं म्हणायचं. पॅनल बोर्ड हा लोखंडी पेटीपासून बनवलेला, लोखंडी पेटी पत्र्यापासून बनवलेला असतो. म्हणजे आपलं कपाट, गोदरेजचं कपाट वगैरे मोठी कपाट असतात. गोदरेज म्हणण्याचं ते गोदरेज कंपनीने सुरुवात केली म्हणून त्याला गोदरेजचं कपाट. तर जे कपाट असतात तशा पद्धतीने किंवा एखाद्या 30-40 फूट रुंदीला आणि उंचीला कमी असणारी अशा पद्धतीने पॅनल बोर्ड असतात. हे पॅनल बोर्डचं मी थोडक्यात आकृती काढतो मी तुम्हाला. हे पॅनल बोर्ड, याच्यावरती असं मीटर्स असतील, फ्रिक्वेन्सी मीटर असेल, मेन स्विचचा इथं खटका असतो, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी मीटर असते, टेम्परेचर मीटर असते, वेगवेगळे सगळे त्या पॅनल बोर्ड होते. आणि ह्या पॅनल बोर्डचा दरवाजा असं उघडला पाठवा किंवा छोटे पॅनल बोर्ड असते तर समोर दरवाजा उघडला. आता हे पॅनल बोर्ड म्हणजे अजून एकदा लक्षात, पॅनल बोर्ड म्हणजे वेगवेगळी साधनं वापरून, वेगवेगळी म्हणजे कोणती? मेन स्विच, मेन स्विच मधले ICDP असेल, ICTP असेल, फ्यूज असतील, मीटर्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे, टेम्परेचर गेज असतील, हे सगळे वेगवेगळी साधनं वापरून त्याच्या साहाय्याने एखादी मशीन किंवा उपकरण नियंत्रित केलं जातं, त्याला पॅनल बोर्ड असतं. आपल्या वेगवेगळ्या पॅनल बोर्ड छोटा असतो, मेन स्विच असतो, स्टार्टर असतो, मीटर असतो, 3 कटआउट असतात समजा, बरोबर. पत्र्याची पेटी असते त्याला आपण पॅनल बोर्ड म्हणतो. परंतु कारखान्यामध्ये जे पॅनल बोर्ड असते ते एखादी रूम, अखंड रूम मध्ये सगळे पॅनल बोर्डच असतात. तिथून सगळा कारखाना नियंत्रित केला, म्हणजे त्या इलेक्ट्रिकल हाऊस त्याला म्हटलं जातं. त्या इलेक्ट्रिकल हाऊस मध्ये सगळे पॅनल बोर्ड बसवले जातात. पॅनल बोर्ड भिंतीपासून 3 फूट पुढे बसवले जातात की जेणेकरून पाठीमागून जाऊन दरवाजा उघडला जातो आणि दरवाज्यातून आत त्या पॅनल बोर्ड मधलं सगळं युनिट आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर ते दुरुस्त करता येतं. आणि पुढूनही उघडलं जातं. पुढून उघडत असताना ते निम्मा पार्ट उघडला जातो जेणेकरून तिथले तिथे स्विच, वायरिंग वगैरे ते कळावं. अशा पद्धतीने पॅनल बोर्ड मध्ये काय काय असतं? पॅनल बोर्ड मध्ये मेन स्विच मध्ये ICTP असेल, ICDP असेल, फ्यूज असते, सगळे मीटर्स असते, सर्किट ब्रेकर असते,
या पद्धतीचे सगळे ते जोडलेले असतात आणि ते लोखंडी पत्र्याच्या पेटीपासून तयार केले जातात, लोखंडापासून तयार केले आणि याच्या साहाय्याने वेगवेगळ्या मशीन किंवा उपकरणं नियंत्रित केली जातात. याला म्हणायचं पॅनल बोर्ड. तर ह्या पॅनल बोर्डच्या साहाय्याने काय उपयोग आहे, मशीन्स किंवा वेगवेगळी उपकरणं नियंत्रित केली जातात, त्याला म्हणायचं पॅनल. ठीक आहे. तर हा पॅनल बोर्ड छोटासा मुद्दा होता, तेवढं लक्षात ठेवायचं. आता ह्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. पॅनल बोर्ड मध्ये काय केलं जातं, हा पॅनल बोर्ड समोर सगळा मोठा पॅनल बोर्ड आहे. हे पॅनल बोर्डचे थोडे असे वेगवेगळे पार्ट पाडले. आता ह्या पॅनल बोर्ड वरती लक्षात ठेवा, हा पॅनल बोर्ड मी मुद्दाम पाठवतो. ह्या पॅनल बोर्ड वरती समोरच्या बाजूला इथं मीटर असेल, इथं फ्रिक्वेन्सी मीटर असेल, टेम्परेचर गेज असेल, इथं मेन स्विच असेल, जे असेल सगळ्या ह्याच्यावरती असे वेगवेगळे. आता याला सप्लाय कुठून दिला जातो, तर या ठिकाणून बसबार जातो वरून, 3 बसबार जातात. या बसबार मधून या पॅनल बोर्डला इथून इथून आणि इथून असा सप्लाय येतो खाली. हे बसबार आहेत, अॅल्युमिनियमच्या पट्ट्या आहेत. आपण ह्या अॅल्युमिनियमच्या पट्ट्या ट्रंकिंग बॉक्स मधून जातोय. हे ट्रंकिंग बॉक्स आहे, चौकोनी बॉक्स आहे, त्या ट्रंकिंग बॉक्स मधून इन्सुलेट केलेले आहे, म्हणजे ते त्याला चिकटलेले नसतात. अवाहक पदार्थाचं मध्ये त्याला आवरण दिलेलं असतं की जेणेकरून बसबार हे ट्रंकिंग बॉक्सला चिकटणार. आता ह्या बसबार मधून या ठिकाणी वेगवेगळ्या पुन्हा बसबारचे टॅपिंग बाहेर काढलं जातं. टॅपिंग बाहेर काढून या ठिकाणी पुन्हा ह्या प्रत्येक पॅनल बोर्डचे जे युनिट आहेत वेगवेगळे त्याला त्या ठिकाणी सप्लाय होतं. मग इथून केबलनी दिला जाईल किंवा बसबारच्या छोट्या पट्ट्या सुद्धा वापरल्या जातात, जे असेल आता तिथून तो सप्लाय होतो. आता मला इथं त्या ह्याच्यावरती इथं नाव टाकतात प्रत्येक पॅनल बोर्डचे युनिटवर. कशाचं टाकतात की हा पॅनल बोर्ड कुठं कारखान्यामध्ये साधारणतः 50, 100, 150, 200 फुटावरती ते मशीन असेल किंवा उपकरण असेल तर ती चालू बंद करायचं. मग हे कोणतं आहे तर हे इथं लिहिलं कॅन कटर. कॅन कटर म्हणजे काय, ज्या ठिकाणी गव्हाने ऊस फुटतो, गव्हाणीतून ऊस फुटत असा पुढे येतो त्यावेळेस कटिंग केलं जातं, तर इथं लिहिलं जाईल कॅन कटर मशीन. मग इथून सप्लाय त्या कॅन कटरच्या मशीन पर्यंत जाणार, तिथं त्याचा पॅनल बोर्ड असणार छोटा आणि तिथून त्याच्यानंतर त्या मोटरला. आता तिथल्या पॅनल बोर्ड मध्ये काय दुरुस्ती करायची असेल त्या मशीनच्या जवळच्या, तर हा बंद केला जातो. हा बंद करून तिथून तो काय म्हणजे इथून बंद केला. आता हा कॅन कटर इथं काय झालं तर मिल हाऊसला एखादी मोटर असेल तर मिल हाऊसला, टर्बाईनच्या ठिकाणी असेल तर टर्बाईनचं असेल, बॉयलरचं असेल तर बॉयलरचं. म्हणजे मी कारखान्यातला मुद्दाम सांगतो, ज्या ज्या ठिकाणचा त्याचा वापर केला जातो त्या ठिकाणी त्याची नावं त्या ठिकाणी टाकली आणि ते नियंत्रित केले. तर अशा पद्धतीने पॅनल बोर्ड हे जोडणी त्याची केली जाते. तर हे पॅनल बोर्डच्या बाबतीत तुम्हाला परीक्षेला जरी विचारलं नाही विचारलं तर सगळ्या गोष्टी परीक्षेसाठी करायच्या नसतात, तर थोडं आपल्या नॉलेजमध्ये त्याचा भर पडला पाहिजे. पॅनल बोर्ड कसे असतात, आपण ज्यावेळेस ऑफलाईनला येईल आणि इंडस्ट्रियल व्हिजिट करेल त्यावेळेस कारखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला हे पॅनल बोर्ड आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे.